ऑर्गॅनिक खातोय, नैसर्गिक खातोय आणि तब्येतीला चांगलं. आज मी सांगतो, मी ऑर्गॅनिक गेल्या 3-4 वर्षापासून मी तर कंटिन्यू करतोच आहे. त्याच्यामुळं एकच सगळ्यात महत्वाचा विषय की माझ्या घरात असा एकही आजार नाही आतापर्यंत, जो ज्याला आपण म्हणतो ना की शुगर, बीपी, म्हणजे असा कुठलाही प्रकारचा आजार नाहीये. मी एकच म्हणतो, समाधानी आहे त्याच्यामुळे. बस माझा दवाखान्याचा हॉस्पिटलायझेशनचा खर्च एकदम नाहीसा आहे आणि हॅपीली मी याच्यानंतर मध्ये एक 2-3 गुंठ्यामध्ये पूर्णतः जी काही भाजीपाला आहे, तर हा 2-3 गुंठ्याचा भाजीपाला पण केला होता. सगळं भाजीपाला घरच्या घरी असायचा. म्हणजे बाकीचे लोक समजा काय केमिकल वापरत असतील, दुसरी गोष्ट फळाच्या बाबतीत जर बघितलं तर मी जवळजवळ 15-20 प्रकारचे फळाची झाडं पण लावलेली आहेत. त्याच्यानंतर औषधी जे झाडं आहेत, वनस्पती, पण मला ती आवड आहे. मी आपलं त्या पद्धतीनं औषधी वनस्पती पण माझ्याकडे घरी भरपूर लावलेले. म्हणजे एक काय म्हणतो की आपल्याला एक थोडस एक नैसर्गिक आणि चांगलं जीवन जगता येईल, या दृष्टीने आपल्याला खूप काही गोष्टी करता येण्यासारख्या. आता गायकवाड सरांनी सांगितलेली एक खूप मोलाचा सल्ला सर्व शेतकऱ्यांनी आता हा ऐकला पाहिजे आणि आत्मसात केला पाहिजे. सर ज्या पद्धतीनं नैसर्गिक पद्धतीनं शेती करतात, तर त्यांनी आता सांगितलं स्वतःहून, मी विचारायच्या आधीच, की त्यांच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार, रोगराई नाही आहे. याचं कारण मित्रांनो, नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीनं ते शेती करतात, विषमुक्त शेती करतात आणि ते त्यांच्या शेताला कुठल्याही प्रकारचं रसायन वापरत नाहीत, कीटकनाशक वापरत नाहीत, तणनाशक वापरत नाहीत. पूर्ण निसर्गावर अवलंबून ते शेती छान आनंदानं करतायत. त्यांच्या घरामध्ये एकही पेशंट नाही, डायबिटीस, ब्लड प्रेशरची गोळी नाही, सगळेजण सदृढ आहेत. आणि आमचं म्हणणं तेच आहे, मिशन ऑर्गॅनिक नेहमी तेच सांगतं की सदृढ व सशक्त भारताचे स्वप्न आपण